गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये माय डियर स्टुडंट. In the previous video lecture we were start discussing about the gametogenesis, and in the gametogenesis the process of the spermatogenesis had been finished in the previous lecture. So in today's video lecture we are going to discussing about the oogenesis. So let's start. काय आहे oogenesis? बेटा, mostly if you paid your complete attention in the last video section, you should comparatively understand oogenesis also. तर मग आता ते शेवटचा व्हिडिओ पाहिला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याची मदत बऱ्यापैकी आपल्याला होणार होती किंवा होणार आहे. ठीक आहे माय डियर स्टुडंट, लेट्स स्टार्ट. तर करू सुरुवात oogenesisची. आता काय आहे oogenesis, म्हणजे काय, ह्या सर्व बाबीची चर्चा ह्याच्यात होईल. The process of formation of haploid female gamete, इतकं नसेल म्हणायचं. oogenesis काय आहे? इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, that is egg or ovum from the diploid germinal epithelium किंवा germinal epithelium. तुम्हाला आठवतं बेटा, when we were discussing about the TS of ovary, TS of ovary आपण शिकत होतो, त्यावेळी कॉर्टेक्स रिजन मध्ये ओव्हरीच्या जर्म सेल्स लाईन केलेल्या होत्या, आणि फ्रॉम दॅट जर्म सेल्स these ovum egg are produced. ओके, म्हणून oogenesis म्हणजे ओव्हम फॉर्मेशनची प्रोसेस. इन अ सिंपल वर्ड यू शुड रिमेंबर इट. फॉर्मेशन ऑफ दी हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, गरज नाही एवढं म्हणण्याची. फॉर्मेशन ऑफ दी एग म्हणलं तरी चालतं, फॉर्मेशन ऑफ ओव्हम म्हणलं तरी चालतं, पण कुठून? फ्रॉम द डिप्लॉइड जर्मिनल इपिथेलियम सेल. ओके, चलो आता डिप्लॉइड जर्मिनल इपिथेलियम सेल होती कुठे? दॅट सेल वेअर प्रेझेंट इन ओव्हरी. ओव्हरी मध्ये प्रेझेंट होती आणि लाईन केलेली होती. इट इन्व्हॉल्व द प्रोसेस ऑफ द मियोसिस अँड मायटोसिस बोथ. आता इथं बोथ टाइप ऑफ द प्रोसेसेस आर नेसेसरी, दोन्ही मियोसिस अँड मायटोसिस. ओके, लाईक दिस स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis can be divided into 3 stages. oogenesis मध्ये सुद्धा 3 स्टेजेस आहेत, जसे प्रिव्हियसली आपण स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये पाहिलेलं. सेम लाईक दिस हिअर ऑल्सो 3 stages are present. आता which one are these? The first one is the multiplication phase. In that phase, the number of the cell, especially oogonium, is increased. आणि त्याच्यासाठी oogonium is basically diploid cell, and from that oogonium undergoes the process of mitosis, produce large number of the cells. Okay, then one of the cell from these grows and increase in the size, and that one of the cell we call that cell primary oocyte. तर मल्टिप्लिकेशन फेज मध्ये काय आहे? the increase in the number of the oogonium by the process of mitosis. मायटोसिसच्या प्रोसेसच्या साहाय्याने खूप मोठ्या प्रमाणात संख्येनं ओगोनियम तयार होतात. ओके, आणि फ्रॉम लार्ज नंबर ऑफ दॅट ओगोनियम, वन ऑफ द ओगोनियम ट्रान्सफॉर्म इनटू द प्रायमरी oocyte. प्रायमरी oocyte become
इन द फेज ऑफ द ग्रोथ फेज मध्ये होतात. जे आपल्याला इथं आकृतीवर खूप सुंदर दिसतं बेटा, इथं मल्टिप्लिकेशन फेज आहे. इथं नंबर ऑफ क्रोमोसोम 46 दिलेले. ओगोनियम ही एक सेल आहे बेटा, ती जर्म सेल टाईप आहे. तिचं मायटोसिस होतं बेटा अँड ॲडिशनल ओगोनिया तयार होतात. ओगोनिया हे सिंग्युलर नंबर आहे. त्याच पद्धतीनं वन ऑफ द सेल ग्रोथ फेज मध्ये येते, ती ग्रोथ होते. देन वी कॉल दॅम प्रायमरी ओसाइट. प्रायमरी ओसाइट आल्सो इन डिप्लॉइड स्टेट. ठीक आहे बेटा, डिप्लॉइड स्टेट. आता त्यानंतर इन द लास्ट फेज इज अ मॅच्युरेशन फेज. इन दॅट फेज these primary oocyte undergoes the meiosis or meiosis. meiosis किंवा meiosis तो कोणी असे एक, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना तिचं डिव्हिजन होतं. डिव्हिजन झाल्यानंतर दिस प्रायमरी oocyte प्रोड्युसेस, इथं आपल्याला क्लिअर दिसतं बेटा, प्रायमरी oocyte प्रोड्युसेस टू अनइक्वल सेल. अनइक्वल सेल आहे. One cell is a large cell and the one cell is a small cell. Small cell is called as a polar body and the large cell is called as a secondary oocyte. येते ना लक्षामध्ये? यस, ते ओव्ह्युलेशन म्हणून त्या दरम्यान असं होतं. त्याच्यानंतर माय डिअर स्टुडंट, अगेन सेकंड मियोटिक डिव्हिजन टेक्स प्लेस. दुसरं मियोटिक डिव्हिजन होतं आणि पोलार बॉडी ज्या आहेत त्या पोलार बॉडी एकापासून 2 पोलार बॉडी बनतात, कारण डिव्हिजन होते ना. आणि जे सेकंडरी oocyte आहे त्या सेकंडरी oocyte पासून परत 2 सेल बनतात, विच इज टोटली अनइक्वल. वन सेल इज अ लार्ज अँड अदर सेल इज अ स्मॉल. मग लार्ज सेल जी आहे त्या लार्ज सेलला आपण मॅच्युअर ओहम असे म्हणू, एग सेल म्हणू. आणि हे 1, 2, 3 ज्या दिसतात त्या मॅच्युरेशन फेज मध्ये त्या पोलार बॉडी आहेत आणि ते ऑल पोलार बॉडीज आर डिजेनरेट. इट मीन्स दे आर नॉट फंक्शनल. तर अशा पद्धतीनं हे ओजेनेसिस घडतं. आता ओजेनेसिसची आपण थेरॉटिकली डिटेल माहिती बघू. चलो, पहिली फेज आहे मल्टिप्लिकेशन फेज. इन दिस स्टेज प्रायमरी जर्मिनल सेल, ज्याला PGC असं म्हणू, जी डिप्लॉइड आहे, undergoes the repeated mitotic division. आता repeated, same type of the sentence we are also using here, which is used in previous video lecture about the multiplication phase of spermatogenesis. त्या मल्टिप्लिकेशन ऑफ द स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये सुद्धा आपण हेच वापरलेलं होतं. ओव्हरी अंडरगोज द रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतं, किंवा त्या प्रायमरी जर्मिनल सेल ओव्हरी मध्ये आहेत तिथं त्यांचं रिपीटेड स्वरूपाचं मायटोटिक डिव्हिजन होतं. आणि इन दॅट डिव्हिजन ॲज वी नो दॅट की देर इज अ नो चेंजेस इन दी क्रोमोसोम नंबर. क्रोमोसोम नंबर रिमेन कॉन्स्टंट. क्रोमोसोमची जी संख्या पॅरेंट सेल मध्ये आहे ती कॉन्स्टंट असते. म्हणून मायटोटिक डिव्हिजन झालं आणि मायटोटिक डिव्हिजन पासून मिलियन्स ऑफ गॅमेट मदर सेल किंवा ओगोनियल सेल्स तयार झाल्या. GMC म्हणून ज्याला मायटोटिक मदर्स, आपल्या गॅमेट मदर सेल्स आहेत, म्हणजे गॅमेटला तयार करणाऱ्या मदर आहेत. ठीक आहे ना, म्हणजे त्या मदर सेल पासून गॅमेट जन्म घेणार, त्याला ओगोनियल सेल असं म्हणायचं. ओके, पुढे दिस प्रोसेस कम्प्लिटेड इन द एम्ब्रियोनिक स्टेज ऑफ द फिमेल. बघा, आता ही जी प्रोसेस आहे मल्टिप्लिकेशनची जी प्रोसेस आहे, दॅट प्रोसेस इज कम्प्लिटेड इन द एम्ब्रियोनिक स्टेज ऑफ द ह्युमन फिमेल. ती जी ह्युमन फिमेल आहे जिच्या बॉडीमध्ये मल्टिप्लिकेशन फेज होत आहे, दॅट फिमेल प्रेझेंट इन द एम्ब्रियो स्टेज, म्हणजे ती भ्रूण अवस्थेमध्ये आईच्या गर्भाशयात असताना मल्टिप्लिकेशन टाइप ऑफ द फेज तिच्यात घडलेली आहे. MCQ साठी हे विचारले जाण्याचे चान्सेस आहेत, तर अटेन्शन पेड ह्याच्याकडे सुद्धा करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर बेटा ही होती मल्टिप्लिकेशन फेज. इन दॅट फेज लार्ज नंबर ऑफ द ओगोनियल सेल्स आर प्रोड्युस्ड. Second one, growth phase. When the division of the or multiplication of the ogonial cell will carrying out, at that instant there is no growth of the cell takes place. But here, इथे growth of the cell होणार आहे. Here
सम ऑफ द उगोनिया स्टॉप डिव्हिजन. काही उगोनिया आता डिव्हिजनला स्टॉप करतात, म्हणजे मल्टिप्लिकेशन त्यांच्यात स्टॉप होतं. अँड बिगिन टू इन्क्रीज इन द साईज. आणि बेटा इन्क्रीज इन द साईज, बिगिन टू इन्क्रीज इन द साईज होतात. अँड फायनली दे फॉर्म द प्रायमरी oocyte. आता इकडे बघा, ही मल्टिप्लिकेशन फेज उगोनियम होती, याचं मायटॉसिक डिव्हिजन झालं, रिपीटेड झालं. हे ऍडिशनल उगोनिया तयार झालेले आपल्याला दिसून येतात. आता काय झालं की त्यापैकीच ग्रोथ फेजमध्ये काही जे उगोनियल सेल्स आहेत ते स्टॉप करतात, म्हणजे की त्यांचं जे डिव्हिजन आहे ते डिव्हिजन कांट गेट फर्दर, पुढे जायला सरकत नाही ते. आणि दॅट्स वाय दे विल इन्क्रीज इन द साईज, कारण दे विल गेट अ चान्स, दे विल गेट अ टाइम टू इन्क्रीज. त्यांना वेळ भेटला इन्क्रीज व्हायला. मग त्यापैकी उगोनिया सेल जिनं डिव्हिजन स्टॉप केलेलं होती ती वाढली आणि ती झाली प्रायमरी oocyte. हे घ्या बेटा, इथं प्रायमरी oocyte ग्रोथ फेज मध्ये दिसतं. ठीक आहे, निघू पुढे. आता काय आहे तर ती प्रायमरी oocyte ही 2n नंबर मध्ये आहे. चलो, सेल्युलर ऑर्गेनेल्स लाईक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी ॲपरेटस, मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीज इन नंबर. आता त्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस सेल ग्रोथ करत आहे त्याच वेळी अदर सेल ऑर्गेनेल ऑल्सो increase their number. फॉर एक्झाम्पल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी ॲपरेटस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे. हे पेशी अंगके जे आहेत, ही पेशी अंगके सुद्धा त्या ग्रोथ होत असलेल्या सेल्स मध्ये इन्क्रीज होत असतात. ठीक आहे, आता सेलची ग्रोथ कंप्लीट झाली. नाऊ दॅट सेल बिकम मॅच्युअर. आता त्या सेलच्या मॅच्युरेशन बद्दल चर्चा करायची. oogenesis टेक्स प्लेस इन द ओव्हरी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की oogenesis नेमकं कुठं होतं, ओव्हरीमध्ये होतं. आलं लक्षामध्ये? ओव्हरी कोण आहे? प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ द फिमेल. दिस प्रोसेस इनिशिएटेड प्रायर टू द बर्थ ऑफ द फिमेल बेबी. म्हणजे जी फिमेल बेबी आहे तिचा बर्थ होण्याच्या प्रायर, प्रायर मीन्स अगोदरच. ओके बेटा, द मॅच्युरेशन फेज, मॅच्युरेशन फेज ही जी होती प्रायर टू द बर्थ ऑफ द फिमेल बेबी, प्रायर टू द फिमेल बेबी, फिमेल बेबी होण्याच्या अगोदर. ठीक आहे, चलो. द प्रायमरी oocyte एंटर द मॅच्युरेशन फेज. प्रायमरी oocyte 2n नंबर ऑफ द क्रोमोसोम त्याच्यात प्रेझेंट आहेत आणि हा प्रायमरी oocyte आता एका नवीन फेज मध्ये एंटर करतो अँड दॅट फेज इज मॅच्युरेशन फेज. दिस फेज इन्क्लूड, ह्या फेज मध्ये काय होतं मग त्या प्रायमरी oocyte सोबत मियोटिक डिव्हिजन होतात. मियोटिक डिव्हिजन फर्स्ट आणि मियोटिक डिव्हिजन सेकंड. म्हणजे त्या एका प्रायमरी oocyteचं 2 वेळा फर्स्ट आणि सेकंड अशा फेज मध्ये मेयोसिस डिव्हिजन होतं किंवा मियोसिस डिव्हिजन होतं. ओके, नेक्स्ट. दी डिप्लॉइड प्रायमरी oocyte, जो डिप्लॉइड प्रायमरी oocyte आहे, अंडरगोज द मियोसिस फर्स्ट डिव्हिजन अँड टू फॉर्म 2 हॅप्लॉइड डॉटर सेल. बेटा आता फर्स्ट मियोटिक डिव्हिजन होतं, तर फर्स्ट मियोटिक डिव्हिजन झाल्यानंतर बघा इथं ही आपल्याला सेल दिसते, प्रायमरी oocyte आहे. या प्रायमरी oocyteचं फर्स्ट मियोटिक डिव्हिजन झालेलं दिसतं अँड इट प्रोड्युसेस 2 हॅप्लॉइड सेल. दिस इज द फर्स्ट वन अँड दिस इज सेकंड वन. तर किती सेल तयार झाल्या? 2 सेल तयार झालेल्या आहेत आफ्टर दी मियोटिक डिव्हिजन फर्स्ट. ओके, त्यानंतर पुढे. ठीक आहे बेटा, त्याच्यानंतर मग जाऊ पुढे. द डिव्हिजन इज अ पेक्युलियर. पेक्युलियर म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण डिव्हिजन आहे. का तर तुमच्या लक्षात येईल, इन द फिमेल ॲज बोथ द डॉटर सेल्स आर विथ हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम 23 क्रोमोसोम. बघा, बोथ द डॉटर सेल्स आहेत. इथं मियोटिक डिव्हिजन झाल्यानंतर देर इज अ प्रोडक्शन ऑफ द 2 सेल्स, डॉटर सेल्स. But both these cells show the presence of 23 number of the chromosome. दोन्ही पण सेल मध्ये 23 नंबर ऑफ द क्रोमोसोम्स आहेत. पण एक गोष्ट वेगळी आहे, वन इज अ लार्ज सेल अँड अदर इज अ स्मॉल सेल. बट अनइक्वल डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम.
of the two daughter cell produced. आता unequal बघा, this is the two cell. The first polar body is the first cell and the secondary oocyte is a second cell. But these two cells are produced due to the meiosis division of the primary oocyte. तर तुम्हाला इथं बदल काय दिसतो बेटा? What are the difference between these two cells? दिसतो clearly. One cell is a large sized and the other one is a small sized. So मग that type of division is equal division म्हणायचं का unequal? Definitely unequal division. आता अनइक्वल डिव्हिजन हे डिव्हिजन तर मोस्टली दोन प्रकारचं आहे. एक म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन आहे, दुसरा म्हणजे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन आहे. सो एक्झॅक्ट व्हॉट काइंड ऑफ द डिव्हिजन इज टेक्स प्लेस हिअर ड्यू टू विच वी सीन द डिफरन्स बिटवीन देम. त्यांच्यामध्ये जो डिफरन्स दिसायला लागलाय त्याला विच टाइप ऑफ द डिव्हिजन इज रिस्पॉन्सिबल, तर ते डिव्हिजन आहे माय डिअर स्टुडंट सायटोप्लाझमचं डिव्हिजन अनइक्वल आहे. वन ऑफ द सेल गेट मोर अमाउंट ऑफ द सायटोप्लाझम and the other cell is got small amount of the cytoplasm due to which their size has been changed or the different. Okay, आता त्यांची साइज डिफरंट आहे. वन इज अ लार्ज सेल कॉल्ड त्याला सेकंडरी oocyte म्हणायचं जी हॅप्लॉइड आहे, आणि अनदर स्मॉल सेल आहे तिला फर्स्ट पोलर बॉडी असं म्हणायचं, ती बी हॅप्लॉइड आहे. जसे इकडे बघा लार्ज सेल आपण ह्याबद्दल बोललेलोच बेटा. हे बघा ही सेकंडरी oocyte ही लार्जर सेल आहे आणि फर्स्ट पोलर बॉडी ही स्मॉलर सेल आहे. एक गोष्ट लक्षात आली का बेटा, ही डिव्हिजन असं का झालं? कारण काय तर त्याच्या पोलर बॉडीमध्ये मोर अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम गेला फॉर द नरिशमेंट ऑफ द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. डेव्हलपिंग एम्ब्रिओचं नरिशमेंट होण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळे न्यूट्रिशन किंवा नरिशमेंट देण्यासाठी म्हणून मोर अमाऊंट ऑफ द सायटोप्लाझम त्या लार्जर सेल मध्ये गेलं आणि स्मॉल अमाउंट ऑफ द जे सायटोप्लाझम आहे ते स्मॉलर सेल मध्ये गेलेलं आहे. ठीक आहे, मग आता निघू पुढे. त्यानंतर नॉर्मली द फर्स्ट पोलर बॉडी इज नॉट एंटर इन अ मियोसिस सेकंड. आता राईट नाउ दिस इज द रिझल्ट ऑफ द फर्स्ट मियोटिक डिव्हिजन. पहिल्यांदा मियोटिक डिव्हिजन झालं, आपल्याला सांगायचं की मियोटिक डिव्हिजन दोन होतात. तर फर्स्टचा रिझल्ट आला की लार्जर सेल अँड द स्मॉलर सेल. मग आता दीज टू सेल्स अंडरगोस द मियोटिक डिव्हिजन सेकंड. या दोन्ही सेलला सेकंड मियोटिक डिव्हिजन मध्ये जायचं आहे, पण अनफॉर्च्युनेटली सेकंडरी oocyte एंटर इन द मियोटिक सेकंड डिव्हिजन, बट द स्मॉलर सेल विच इज अ फर्स्ट पोलर बॉडी नॉट एंटर्ड इन मियोटिक सेकंड डिव्हिजन. मियोटिक सेकंड डिव्हिजन मध्ये ती प्रवेश करत नाही, बिकॉज ऍक्च्युअली इट वॉज नॉट कन्सिडर्ड ॲज द सेल. तिला सेलच कन्सिडर केलं जात नाही, म्हणून देर इज अ नो चान्स ऑफ एंटर ऑफ इन द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये एंटर करण्याचा काही चान्स नाही. आता मग सेकंडरी oocyte प्रोसीड मियोटिक सेकंड अप टू द मेटाफेज सेकंड. आता मियोटिक सेकंड डिव्हिजनची एक स्टेज आहे जिचं नाव आहे मेटाफेज सेकंड. इथपर्यंत कंटिन्यू जातं कोण? सेकंडरी oocyte पुढे सरकत जातं. इट्स डिव्हिजन इज अ फर्दर स्टॉप्ड अरेस्ट ॲज द स्टार. मग आता हे ह्या स्टेज मध्ये कधी मेटाफेज सेकंड पर्यंत डिव्हिजन होतं, प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड. मग आता हे अॅनाफेज, टिलोफेज जे आहेत ते बाकीचे जे काही फेजेस आहेत ते तिथं स्टॉप होतात, ते पुढे सरकत नाही. The division of secondary oocyte is stopped at the stage metaphase second. इथं थांबतात, ते पुढे सरकत नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला ते त्याच्या पुढे सरकतं का नाही? डेफिनेटली सरकतं, फक्त कधी? आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. पुढे द सेकंडरी oocyte इज शेड फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल अँड ओव्हरी. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे ना बेटा, सेकंडरी oocyte आता बाहेर पडणार आहे. कुठून? पहिल्यांदा तो आहे कुठं? फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हेरी नेसेसरी टू फाइंड आउट इट्स एक्झॅक्ट लोकेशन. आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर मध्ये शिकलेले आहात की सेकंडरी oocyte इज नॉर्मली प्रेझेंट इन द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. इफ दिस सेकंडरी oocyte नीड टू बी केम आउट, देन द ग्राफियन फॉलिकल मस्ट बी ब्रोकन डाऊन. मग आपला जो काही मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल आहे तो ब्रेक व्हावा आणि त्याच्यामधून सेकंडरी oocyte बाहेर व्हावा.
त्याच्यानंतर ओव्हरीत सुद्धा तुटावी लाइनिंग आणि ओव्हरीच्या लाइनिंग मधून तो बाहेर यावा. कोण? सेकंडरी ओसाइट. ओके. सेकंडरी ओसाइट इज शेड म्हणजे बाहेर जातो फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल अँड ओव्हरी. त्यानंतर रिस्टार्ट अँड कम्प्लीट मियोटिक सेकंड डिव्हिजन विल हॅपन ओनली विथ द एंट्री ऑफ द स्पर्म. बघा, आता ज्या वेळेस स्पर्मची एंट्री ओहम मध्ये होते, लक्षात घ्या, हा एक टिपिकल कन्सेप्ट आहे, एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. काय होतं की एमसीक्यू ला विचारलं जाईल माय डिअर स्टुडंट की एक्झॅक्ट कोणत्या स्टेज मध्ये सेकंडरी ओसाइट हा शेड आउट होतो. तर उत्तर आहे की मेटाफेज सेकंड इज द स्टेज ऑफ मियोटिक सेकंड डिव्हिजन and in that division this secondary oocyte is shared from Graafian follicle as well as ovary. Graafian follicle आणि ओव्हरी मधून बाहेर पडतो. ठीक आहे बेटा, कारण तिथं तेच डिव्हिजन होतं, त्याच्या बाहेरचे डिव्हिजन नंतर स्पर्मची एंट्री झाल्यावर होतात. चलो, the restart and the completion of meiotic second division is only happen with the entry of the sperm. स्पर्मने त्या एग मध्ये एंट्री केल्यानंतर जे उरलेली स्टेजेस ऑफ द डिव्हिजन आहेत ते होतात कुणाचे? ते ह्या ओहमचे किंवा सेकंडरी ओसाइटचे. आता सेकंडरी ओसाइट स्टिल नॉट बिकम ओहम, अजून तो बनलेला नाही. दिस लास्ट फेज इज युजली कंप्लीटेड इन द एम्पुला. एम्पुला आठवतं बेटा तुला? एम्पुला इज अ नॉर्मल साइट ऑफ फर्टिलायझेशन. नॉर्मल साइट ऑफ द फर्टिलायझेशन आहे आणि इट इज द पार्ट ऑफ द फॉलोपियन ट्यूब आहे किंवा युटेरिन ट्यूब आहे. तर युटेरिन ट्यूबच्या किंवा फॉलोपियन ट्यूबचा जो एम्पुलाचा पार्ट असतो त्या पार्ट मध्ये ही जे काही कंप्लीशन आहे ते टेक्स प्लेस होतं, कारण तिथंच स्पर्म येऊन एंटर करत असतो ओहम मध्ये. ठीक आहे. पुढे फॉलोपियन ट्यूब ऍट द टाइम ऑफ द फर्टिलायझेशन. लक्षात घ्या, आपल्याला हे विचारलं जाईल, कसं आहे बघा ना, की रिस्यूम होतच नाही, परत सुरुवात होतच नाही. कुणाची सुरुवात? त्या डिव्हिजनची. कधीपर्यंत? टिल द एंट्री ऑफ द स्पर्म इन टू दी ओहम. त्या ओहम मध्ये किंवा सेकंडरी ओसाइट मध्ये स्पर्मची एंट्री होईपर्यंत देर इज अ नो फर्दर डिव्हिजन ऑफ द सेकंडरी ओसाइट इज रिझ्यूम, चालू होत नाही. इन दिस डिव्हिजन ऑल्सो टू अनइक्वल डॉटर सेल्स आर फॉर्मड. इथं सुद्धा दोन डॉटर सेल अनइक्वल तयार झाल्यात. आता ह्याला लार्ज सेलला ओहम म्हणायचं, जी स्मॉल सेल आहे बेटा तिला सेकंड पोलार बॉडी असे म्हणायचं. बोथ द सेल्स आर कोणत्या डिव्हिजन मध्ये आहेत? तर त्या कोणत्या स्टेट मध्ये? तर त्या हॅप्लॉइड स्टेट मध्ये आहेत. इथं बघू, हे बघा, सेकंडरी ओसाइटचं अगेन सेकंड मायोटिक डिव्हिजन झालं माय डिअर स्टुडंट आणि रिझल्टिंग सेल्स आर प्रोड्युस्ड. इथं जे आहे आता ह्याला ओहम म्हणायचं माय डिअर स्टुडंट. ओहम अँड द स्मॉलर सेल इज दी पोलार बॉडी, ही सेकंड पोलार बॉडी, कारण पूर्वी दोन पोलार बॉडी झाल्या होत्या, आता ही दुसरी अजून एक पोलार बॉडी म्हणजे तीन पोलार बॉडी झालेल्या आहेत. ठीक आहे. आता ओहम तयार झाला. सेकंड मियोटिक डिव्हिजन झाल्यानंतरच ओहम तयार होतो, तोपर्यंत तो सेकंडरी ओसाइटच असतो. दी ओहम एन नंबर मध्ये दाखवायचं म्हणजे क्रोमोसोम नंबर 23 आहे. सो फॉर्म्ड फंक्शन ॲज अ फिमेल गॅमिट अँड इज रेडी फॉर द फर्टिलायझेशन. आणि आता तो जो काही ओहम आहे तो ओहम फिमेल गॅमिट म्हणून फंक्शन करतो आणि फर्टिलायझेशन साठी रेडी राहतो. Completion of the meiosis second division and completion of fertilization go hand in hand. Go hand in hand means equally घडतात, ते सायमल्टेनियसली घडतात. म्हणजे मियोटिक डिव्हिजन कंप्लीट हे स्पर्मच्या एंट्री शिवाय होत नाही. आलं लक्षामध्ये? स्पर्मच्या एंट्री शिवाय फर्टिलायझेशन होत नाही. म्हणून दीज टू स्टेप्स किंवा दीज टू प्रोसेसेस आर गो हँड इन हँड आणि हातात हात मिळवूनच पुढे निघतात ते. ठीक आहे, लक्ष द्या. चला आता जायचं बेटा पुढे आपल्याला. इफ द सेकंडरी ओसाइट डज नॉट रिसीव्ह द स्पर्म. आता सेकंडरी ओसाइटला जर स्पर्म भेटला नाही किंवा देर इज अ नो फर्टिलायझेशन, इट इज शेड अलॉंग विथ द मेन्स्ट्रम. आणि मग काय होतं की शेड अलॉंग विथ द मेन्स्ट्रुअल सायकलच्या मधून तो सेकंडरी ओसाइट बाहेर पडतो. ठीक आहे, आवडते हे माय डिअर स्टुडंट. आता स्ट्रक्चर ऑफ द सेकंडरी ओसाइट. ज्या सेकंडरी ओसाइटला आतापर्यंत आपण मागचे 20-25 मिनिटं बोललोय
त्याच्यावरच आता आपल्याला त्याचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं आहे की तो काय आहे बघायचं आहे. चला बेटा निघू मग पुढे. इन द ह्युमन अनफर्टिलाइज्ड एग वेन ओव्ह्युलेटेड. ह्युमन मध्ये फर्टिलायझेशन न झालेला अनफर्टिलाइज्ड एग वेन ओव्ह्युलेटेड म्हणजेच रिलीज्ड फ्रॉम द ओव्हरी इज ऍक्च्युअली सेकंडरी ओसाइट. ते तर आपण सांगितलेच बेटा. त्या ओव्हरी मधून आणि ग्रॅफियन फॉलिकल मधून बाहेर पडणारा जो फिमेल गॅमेट आहे तो ओव्हम नव्हे, तो आहे सेकंडरी ओसाइट. आणि दॅट सेकंडरी ओसाइट इज नॉट फर्टिलाइज्ड. इट मीन्स इट इज अनफर्टिलाइज्ड. नॉन क्लिडॉइक आहे म्हणजे विदाउट शेल, त्याच्यावर शेल नाही, आवरण नाही. मायक्रोलेशिथल, इट मीन्स दॅट यॉक इज प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. यॉक म्हणजे काय आहे तर एक नरिशमेंट साठीचा सबस्टन्स आहे, प्रेझेंट इन येल्लो कलर. येल्लो कलर मध्ये प्रेझेंट असलेला न्यूट्रिटिव्ह सोर्स असणारा अशा पद्धतीचा एक बल्क आहे, एक भाग आहे, त्याला यॉक असे म्हणत असतात. तर तो मायक्रोलेशिथल आहे. टिलोलेशिथल असतं, मेसोलेशिथल असतात, अनेक प्रकारचे लेशिथल्स असतात. दॅट लेशिथल इज मोस्टली डिपेंडिंग अपॉन द यॉक, प्रेझेंट ऑफ अमाऊंट ऑफ क्वांटिटी ऑफ यॉक. अमाऊंट ऑफ क्वांटिटी किती आहे कोणाची, त्या यॉकची, त्यावरून. आणि यॉक काय तर एम्ब्रिओला काय करणारा बेटा तर पालन पोषण करणारा येल्लो कलरचा न्यूट्रिशन रिच असा एक सबस्टन्स आहे. न्यूट्रिशन रिच म्हणजे पोषक द्रव्ययुक्त असा एक सबस्टन्स आहे. ठीक आहे, त्याला मायक्रोलेशिथल. मग आता तो कमी आहे, स्मॉल क्वांटिटी मध्ये, म्हणून त्याला मायक्रोलेशिथल म्हणतो. चलो आगे. त्यानंतर बेटा पुढे, it is approximately 0.1 mm, 100 micron in the size. ओके, हा राउंडेड शेपचा आहे, नॉन मोटाईल आहे आणि हॅप्लॉइड आहे. या तिन्ही गोष्टी क्लिअर आहेत. द न्यूक्लियस ऑफ द एग appear large and is called as a germinal vesicle. बघा आता हा जो न्यूक्लियस आहे एगचा, तो एगचा न्यूक्लियस हा तुम्हाला कसा दिसेल, लार्ज दिसेल. द एग ऑफ द न्यूक्लियस ऑफ द एग appear large and is called as a germinal vesicle. ठीक है. The nucleus or the pronucleus is the formed at the time of the fertilization. But the most important thing is that ki when does the nucleus or the pronucleus is formed, हे कधी तयार होतात. तर त्याला इनिशियली एग appears large, आपल्याला एग लार्ज दिसतात, त्यांना जर्मायनल वेसिकल म्हणतो. सेकंड वन, टिपिकल न्यूक्लियस किंवा प्रोन्यूक्लियस फॉर्म होतात. मग ते कधी होतात, ऍट द टाइम ऑफ द फर्टिलायझेशनच. पुढे सायटोप्लाझम आहे का सर, एग मध्ये आहे. एग काय काय कन्सिडर करत आहात तुम्ही सगळे, राईट नाउ वी जस्ट नीड टू कन्सिडर दॅट द एग इज नथिंग बट द सेल. ती एक सेल आहे. आणि ॲज वी ऑलरेडी नोन दॅट इन द सेल देर इज अ सायटोप्लाझम प्रेझेंट. प्रत्येक सेलमध्ये एक सायटोप्लाझम असतं. मग तसं same type of the cytoplasm also found in the egg cell too. Then we are not using the cytoplasm word for the particular things. So we are using the ooplasm because त्याला ओहम म्हणत असतो ना आपण, म्हणून त्याला ओप्लाझम आहे असं म्हणून. त्यानंतर इट डिवाइड द सेंट्रिओल. बेटा याच्यामध्ये सेंट्रिओल नसतो. जो स्पर्म मध्ये सेंट्रिओल आपण पाहिलेला, डिस्टल सेंट्रिओल आणि proximal centriole, so such type of the centrioles is divide here. It means not present, not found. The egg is surrounded by, हा जो egg आहे तो egg is surrounded by various covering. अनेक कव्हरिंग आहेत त्या सराउंड, कशावर, एग वर. एग सेल जी आहे त्या एग सेल वर कव्हरिंग खूप आहेत. द एग मेम्ब्रेन इज कॉल्ड एज अ व्हाइटलाइन मेम्ब्रेन. त्या एग सेलला मेम्ब्रेन आहे आणि त्या मेम्ब्रेनला आपण व्हाइटलाइन मेम्ब्रेन असे म्हणतो. हे बघा इथे दिसतं बेटा, आकृतीवर आपल्याला आहे, आपल्या राईट साइडच्या स्क्रीनवर दिसून येतं बेटा तुम्हाला. ठीक आहे रे विद्यार्थ्यांनो, हो आहे. बघा काय दिसतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन नाव आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं दुसरं नाव व्हाइटलाइन मेम्ब्रेन आहे. धिस इज द स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट. सेकंडरी ओसाइटचं किंवा ओहमचं स्ट्रक्चर आहे ते. आणि त्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला इथं सायटोप्लाझम दिसतं, हो.
सायटोप्लाझमला आपण आत्ताच बोललो की त्याला ओप्लाझम म्हणा, कारण ते ओहम मध्ये आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियस दिसतो बेटा, हा आहे. इन द न्यूक्लियस देर इज अ न्यूक्लिओलस आपल्याला दिसतो, माहिती आहे सगळं. चलो, त्याच्यानंतर निघू मग पुढील मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा असा आहे की ते जे व्हायटलाईन मेम्ब्रेन आहे, दॅट मेम्ब्रेन सिक्रीट किंवा ते मेम्ब्रेन तयार करतं, ठीक आहे बेटा, नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन, ठीक आहे, आणि त्यालाच आपण म्हणतो झोना पेलुसिडा. बघा, मेम्ब्रेनने काय तयार केलं? मेम्ब्रेनने एक नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनिसियस मेम्ब्रेन तयार केलं, ज्या मेम्ब्रेन मध्ये सेल नाहीत, फक्त ग्लायकोप्रोटीन आहेत. अशा पद्धतीचं एक आवरण तयार केलं कुणी? प्लाझ्मा मेम्ब्रेननं. अँड दॅट कव्हरिंग इज कॉल्ड एज झोना पेलुसिडा. बघा इथं झोना पेलुसिडा दिसतं का? येस, झोना पेलुसिडा इज जस्ट आउटसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन, अँड दॅट प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आउटसाइड प्रेझेंट असलेला जो सबस्टन्स किंवा ग्लायकोप्रोटीन आहे, दॅट ग्लायकोप्रोटीन प्रोड्युस्ड फ्रॉम द प्लाझ्मा मेम्ब्रेन इटसेल्फ. ठीक आहे, पुढं. Adhering to the outer surface of the zona pellucida are several radially elongated cell forming the corona radiata. बघा आता इथं काय, अडेरिंग टू, अडेरिंग म्हणजे चिटकलेले आहेत. आपला जो आत्ता बोललेला झोना पेलुसिडा आहे, त्या झोना पेलुसिडाला अडेर चिटकलेले आहेत काही सेल्युलर कव्हरिंग आहे आउटसाइडला. सेल्युलर कव्हरिंग म्हणजे सेल असणारी कव्हरिंग आहे, ज्या कव्हरिंग मध्ये सेल प्रेझेंट आहेत अशी कव्हरिंग आहे, असं आवरण आहे. वी कॉल दॅट कव्हरिंग, त्यांना आपण म्हणत असतो की कोरोना रेडिएटा. हे बघा इथं नाव दिसतं, कोरोना रेडिएटा. डू यू अंडरस्टँड बेटा काय की कोरोना रेडिएटा आपल्याला दिसत आहेत. आता माय डिअर स्टुडंट, की ज्यावेळेस आपण फर्टिलायझेशन बघणार आहोत, ऍट दॅट इन्स्टंट ऑल दिस पॉइंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत, त्यासाठी फुल्ली अटेन्शन आताच देणं गरजेचं आहे. चलो ठीक आहे, मग कोरोना रेडिएटा आपल्याला तिथं दिसून येतात. त्यानंतर बेटा, दीज सेल डिराइव्ड फ्रॉम द इनरमोस्ट लेअर ऑफ द ग्रॅन्युलोसा सेल. आता ह्या जे सेल्स आहेत, कोणत्या सेल? कोरोना रेडिएटाच्या लेअर मध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या सेल्स आहेत त्या आल्या कुठून? तर दॅट सेल्स डिराइव्ड फ्रॉम इनरमोस्ट लेअर ऑफ द ग्रॅन्युलोसा सेल. आता ग्रॅन्युलोसा सेल जे आहेत त्या कुठे आहेत बघू आपण, दिसतात का आपल्याला? हे बघा बेटा, इथं ह्याच्यामध्ये इथं ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत, आणि ह्या ग्रॅन्युलोसा सेल्स पासूनच तुम्हाला कोरोना रेडिएटाच्या सेल्स दिसून येतात किंवा दिसणार आहेत. आलं लक्षामध्ये? चलो पुढच्या मुद्द्याकडे. त्यानंतर जाऊ पुढे. दे आर फर्मली हेल्ड टू द झोना पेलुसिडा. म्हणजे कोण? आता ज्या सेल्स आहेत, जे कोरोना रेडिएटा आहेत, त्या कोरोना रेडिएटाच्या सेल्स ह्या फर्मली चिटकलेल्या आहेत, अगदी घट्टपणे चिटकून बसलेले आहेत. फर्मली हेल्ड टू द झोना पेलुसिडा अँड टू ईच अदर बाय हाय ॲल्युरोनिक ऍसिड. बघा, स्वतः पण एकमेकांना खूप घट्ट चिटकलेले आहेत, आणि त्या स्वतःला चिटकून त्या झोना पेलुसिडाला सुद्धा चिटकलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये कुणी मदत केली त्यांना? हाऊ दे कॅन बी होल्ड स्ट्रॉंगली टू झोना पेलुसिडा अँड ईच अदर. एकमेकांना आणि झोना पेलुसिडाला कसे चिटकले ते? तर हाय ॲल्युरोनिक ऍसिड किंवा म्युकोपॉलिसॅकराइड नावाचा सबस्टन्स आहे, दॅट सबस्टन्स कॅन हेल्प देम टू हेल्ड टुगेदर. ओके, MCQ साठी लक्षात ठेवा. बिटवीन द व्हायटलाइन मेम्ब्रेन झोना पेलुसिडा इज अ फ्लुइड फील्ड पेरीव्हायटलाइन स्पेस. आता बघा बेटा, याच्यामध्ये हे पेरीव्हायटलाइन स्पेस आपल्याला दिसतो. तो पेरीव्हायटलाइन स्पेस मध्ये सुद्धा काय प्रेझेंट आहे की फ्लुइड प्रेझेंट आहे. इकडच्या पण आकृतीवर आपण बघू शकतो माय डिअर स्टुडंट, हे घ्या, इथं पेरीव्हायटलाइन स्पेस आहे, पेरीव्हायटलाइन स्पेस. तर हा कुणाकुणाच्या मध्ये आहे? एक म्हणजे तो बाहेरचा झोना पेलुसिडा किंवा कोरोना रेडिएटा यांच्यामध्ये कम्प्लिटली तो आपल्याला दिसून येतो, पेरीव्हायटलाइन स्पेस आहे. तर बिटवीन द कशामध्ये? व्हायटलाइन मेम्ब्रेन आणि झोना पेलुसिडा. पुन्हा एकदा आकृतीकडे जाऊन येऊ बघा. हे व्हायटलाइन मेम्ब्रेन आणि हा कोण?
झोना पेलुसिडा नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनियस लेअर, आणि इन बिटवीन देम त्या दोघांच्या मध्ये कोण प्रेझेंट आहे, पेरिव्हायटलाइन स्पेस आहे. आलं लक्षात. आणि त्या फ्लुइड फील्ड आहे, त्याच्यामध्ये झोना पेलुसिडा इज अ फ्लुइड फील्ड, म्हणजे फ्लुइड फील्ड आहे. द फर्स्ट पोलर बॉडी लाईज इन द स्पेस. एमसीक्यू साठी प्रश्न येतो की फर्स्ट पोलर बॉडी आपल्याला कुठे दिसून येते. तर बेटा इकडच्या लेफ्ट साइडच्या आकृतीवर आपल्याला क्लिअरली दिसून येईल की पोलर बॉडी इज सिच्युएटेड हिअर. मीन्स ती जर तुम्ही अभ्यास केला तर कुठे दिसेल ती, एक्झॅक्ट व्हेअर पोलर बॉडी इज लोकेटेड. पोलर बॉडी इज लोकेटेड इन द पेरिव्हायटलाइन स्पेस. आलं लक्षामध्ये. आणि पेरिव्हायटलाइन स्पेस मध्येच ते लोकेट असलेले दिसून येते. द एग शो पोलॅरिटी. त्या एगला पोलॅरिटी असणार आहे. कशी बघू, ध्रुवता असणार. द साइड हॅव्हिंग जर्माइनल व्हेसिकल म्हणजे न्यूक्लियस अँड द फर्स्ट पोलर बॉडी. बघा बेटा हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. काय म्हणलो की मी फर्स्ट पोलर बॉडी आणि व्हेसिकल. व्हेसिकल याने कोण, न्यूक्लियस, हे ज्या साइडला आहेत त्यांना आपण ॲनिमल पोल असे म्हणू. आणि त्या ॲनिमल पोलच्या जी अपोजिट साइड असणार आहे त्याला व्हेजिटल पोल असे आपण म्हणू. बघू आता आकृतीवर ते आपल्याला दिसतं का. तर आकृतीवर दिसण्यासाठी काय, इथं न्यूक्लियस दाखवावा लागेल आपल्याला, जर्माइनल व्हेसिकल, आणि तो व्हेसिकल आणि फर्स्ट पोलर बॉडी हे दोन ज्या साइडला असतील त्या साइडला ॲनिमल पोल म्हणायचं, आणि त्याच्या अपोजिट साइड जी आहे तिला व्हेजिटल पोल असे म्हणायचं आहे. ठीक आहे माय डिअर स्टुडंट. सो आय होप दॅट हा सुद्धा भाग आपल्याला एकदम छान कळला असेल. परत परत आपल्याला व्हिडिओ हे बघावा आणि काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा, आणि त्या अडचणींची चर्चा माझ्यासोबत पण आपण करू शकता. ठीक आहे. नमस्कार. टिल देन, गुड बाय. गॉड ब्लेस यू ऑल.